नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे पे अनंत गर्जे यांच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात अनंत गर्जे याला आता अटक करण्यात आली आहे. गौरी पालवे गर्जे यांच्या मृत्यूबाबत त्यांच्या माहेरच्या कुटुंबियांनी गंभीर आरोप केले आहेत. गौरीने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचा संशय गौरीच्या माहेरच्या मंडळींनी बोलून दाखवला आहे. या सगळ्या प्रकरणानंतर गौरी पालवे यांच्या माहेरच्या कुटुंबाने अनंत गर्जे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गौरीला अनंत गर्जे यांच्या अनैतिक संबंधाबाबत माहिती होती. अनंत गर्जे आणि त्याचे कुटुंबीय गौरीला टॉर्चर करायचे. अनंतने फोन कॉलवर गौरी आत्महत्या करत असल्याचं सांगितलं. मग त्याने गौरीला गळफास घेण्यापासून थांबवलं का नाही, असा सवाल गौरीच्या कुटुंबियांनी उपस्थित केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. राज्यात महायुतीसाठी वातावरण अत्यंत पोषक आहे आणि आगामी निवडणुकांमध्ये त्यांना 70% अधिक जागांवर विजय मिळवण्याची त्यांना आशा आहे. शिंदे यांनी आपल्या प्रचारावर जोर दिला असून जिथे महायुती एकत्र लढत आहे तिथे निवडणूक जिंकण्याची खात्री त्यांनी व्यक्त केली आहे. तथापि काही ठिकाणी स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या गटांनी निवडणूक लढवली आहे, पण तरीही महायुतीचा विजय निश्चित आहे असं त्यांनी म्हटलं आहे. युती आहे तिथं तर जिंकणारच आणि जिथं मैत्रीपूर्ण लढत आहे त्या ठिकाणी देखील महायुतीचेच उमेदवार विजयी होतील. त्यामुळे महायुतीसाठी पूर्णपणे वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोषक आहे. धाराशिव येथे बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा परिषद निवडणुकींच्या लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवली आहे. या निवडणुकींवरील निर्णय मंगळवारी येण्याची अपेक्षा आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणावरून प्रकरण सुरू असून त्यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासाठी निवडणूक आयोगानं प्रक्रिया सुरू केली होती. तथापि या निवडणुकीत 50% पेक्षा जास्त आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याचा आरोप करण्यात आला आहे, ज्यामुळे यावर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी राज्य निवडणूक आयोगाला 2026 पर्यंत निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. मात्र न्यायालयाने 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडता येणार नाही असं स्पष्ट केलं होतं. मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येणार असल्याने त्यानंतरच या निवडणुकीचा भवितव्याचा निर्णय स्पष्ट होईल. मंगळवारी सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षणाचा एक मॅटर आहे आणि त्या कोर्ट प्रकरणामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका थोड्या पुढे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा अधिकार संविधानाने, घटनेने, कायद्याने हा न्यायालयाला दिलेला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नवीन वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात एक नवा वाद निर्माण झाला आहे. एका प्रचार सभेमध्ये त्यांनी आपल्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन करताना तुमच्याकडे मत आहे तर माझ्याकडे निधी आहे असं विधान केलं. या विधानावर विरोधकांनी टीका केली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी म्हटलं की सरकारला जो पैसा मिळतो तो जनतेच्या टॅक्समधून मिळतो, अजित पवार यांच्या घरातून नाही. दानवे यांनी अजित पवार यांच्या विधानाला लोकशाही विरोधी म्हणून संबोधलं आणि निवडणूक आयोगाला तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. अशा प्रकारच्या वक्तव्यानंतर अजित पवार यांच्या विरोधकांनी त्यांना निशाणा बनवला आहे. विरोधकांच्या म्हणण्यानुसार मतदारांना धमकावण्याचा हा प्रकार असल्याचं म्हटलं जात आहे. मित्रांनो, आपण सगळेजण मिळून केंद्राचा राज्याच्या खूप योजना आहे पंतप्रधानांनी दिलेल्या, आम्ही राज्याच्या मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री दिलेल्या त्या योजना नीट राबवल्या. त्याच्यातनं आपला माळेगावचा सर्वांगीण विकास होईल. बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही डोक्यातनं काढा. अजिबात तुम्ही मला 18च्या 18 उमेदवार निवडून दिले ना, मी तुम्हाला सांगितलेलं सगळं द्यायला तयार आहे. पण तुम्ही तिथं काट मारली का मी पण काट मारणार. घरचा नाही निधी हा जनतेच्या करातून दिला जातो. अजितदादाच्या घरातून नाही दिला जात, हा करातून येतो, घरातून नाही जात. राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा जोरदार वारा वाहत आहे. नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांनंतर महापालिका निवडणुकांची तयारी जोरात सुरू आहे. दरम्यान विरोधकांकडून सातत्यानं निवडणूक याद्यांमध्ये घोळ असल्याचा दावा करत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करण्यात येत आहे. रविवारी पुन्हा एकदा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगासह सत्ताधाऱ्यांवर याच मुद्द्यावरून जोरदार हल्लाबोल केला आहे. रात्र वैऱ्याची आहे, गाफील राहू नका, आजूबाजूला लक्ष ठेवा. ज्या प्रकारे राजकारण सुरू आहे, मतदार याद्यांमध्ये जे काही सुरू आहे त्याकडे लक्ष ठेवा. मतदार खरे आहेत की खोटे आहेत याच्यावरती पण तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. मराठी माणसासाठी ही येणारी मुंबई पालिकेची निवडणूक शेवटची निवडणूक असेल. जर आपण गाफील राहिलो तर महापालिका हातातून गेली समजा, असं यावेळी राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. रात्र वैराची आहे,
गाफील राहू नका, आजूबाजूला लक्ष ठेवा. ज्या प्रकारचं आता राजकारण सुरू आहे आणि मुंबईवरती ज्या प्रकारचा डोळा आहे, ज्या प्रकारचं राजकारण आता ज्या प्रकारे हे मतदार याद्या आणि याच्यातलं जे सुरू आहे याच्यावरती लक्ष ठेवावं. मी आपल्याला एकच गोष्ट सांगतो की मराठी माणसासाठी म्हणून ही येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शेवटची महानगरपालिकेची निवडणूक असेल. जर आपण गाफील राहिलो तर हातातनं गेली म्हणून समजा. लातूर जिल्ह्यातील रेणापूर नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या 16 उमेदवारांपैकी 11 नेत्यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे आणि तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. या उमेदवारांनी आपल्या नाराजीचं कारण स्पष्ट करत सांगितलं की पक्षाकडून त्यांना आवश्यक सहकार्य मिळत नव्हतं. शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी उमेदवारांना पूर्ण ताकदीने लढण्याचे आदेश दिले होते, पण पक्षातील अंतर्गत अडथळ्यामुळे या उमेदवारांना माघार घ्यावी लागली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र महिलांच्या बँक खात्यावर दर महिन्याला 1500 रुपये जमा केले जातात. सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू असल्यामुळे आचारसंहिता लागू आहे आणि या कारणामुळे बँक खात्यात पैसे जमा करण्याच्या प्रक्रियेला विलंब होऊ शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्याचे पैसे डिसेंबर महिन्यात एकत्रितपणे जमा होण्याची शक्यता आहे. यामुळे डिसेंबरमध्ये लाभार्थींना 2 महिन्याचे म्हणजेच 3000 रुपये मिळण्याची शक्यता आहे. परंतु याबाबत प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत निर्णय घेतलेला नाही. लाडक्या बहिणींची जिकडे जातोय तिकडं अशीच गर्दी उसळते आहे. जिथे लाडक्या बहिणींची गर्दी तिथे विजय पक्का. ज्याच्या मागे लाडकी बहीण उभी आहे आणि उमेदवार पण लाडकी बहीणच आहे. इकडे पुढे आणि माझ्या लाडक्या बहिणींची ओवाळणी दर महिन्याला मिळते की नाही? आहे ना? काय अडचण असेल तर सांगा, ताबडतोब ऑन द स्पॉट डिसिजन होऊन जाईल. आणि म्हणून तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुमचा लाडका भाऊ जोपर्यंत आहे तोपर्यंत तुमची लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. भारतीय महिला क्रिकेट स्टार स्मृती मानधना हिचा विवाह पलाश मुछल यांच्याशी सांगलीत होणार होता, परंतु तिचे वडील श्रीनिवास मानधना यांना हार्ट अटॅक आल्याने त्यांचा विवाह अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे क्रिकेट स्टार स्मृती मानधना हिच्या चाहत्यांमध्ये निराशा पसरली आहे. तर स्मृती हिचा होणारा पती पलाश मुछल याची प्रकृती बिघडली आहे. पलाशला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. व्हायरल इन्फेक्शन आणि पित्त वाढल्याने पलाशने उपचार घेतल्याचं सांगण्यात येत आहे. स्मृतीच्या विवाहाला शुभेच्छा देण्यासाठी भारतीय महिला क्रिकेटपटूंनी एक रील्स तयार करून व्हायरल केल्याने स्मृतीच्या विवाहाची तिच्या चाहत्यांना उत्सुकता लागली होती. परंतु विवाहाच्या काही तास आधीच स्मृती मानधनाच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर रविवारी होणारा विवाह अखेर पुढे ढकलण्यात आला आहे. स्मृती मानधनाच्या कुटुंबातील जवळचे नातेवाईक तोहिन मिश्रा यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय सामन्याची मालिका 30 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघाची घोषणा करण्यात आलेली आहे. भारताच्या संघात शुभम गिल आणि श्रेयस अय्यर हे दुखापतग्रस्त असल्यामुळे के.एल. राहुलला कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आला आहे. के.एल. राहुल जो 2023 पर्यंत भारताच्या कसोटी, वन डे आणि T20 संघाचा उपकर्णधार होता, त्याला आता या मालिकेसाठी कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. निवड समितीने रोहित शर्माला कर्णधारपद देण्याऐवजी के.एल. राहुलला संधी दिली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाचं नेतृत्व टेम्बा बाउमा करेल. या मालिकेत भारताच्या काही प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली आहे, ज्यात जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल यांचा समावेश आहे. तर रिषभ पंत, रवींद्र जडेजा आणि ऋतुराज गायकवाड यांना पुन्हा संघात संधी देण्यात आली आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित क्रांतिज्योत विद्यालय मराठी माध्यम या चित्रपटाचा टीजर नुकताच प्रदर्शित झाला असून मराठी शाळांच्या आठवणींना उजाळा देणारा आहे. शाळेच्या घंटानादात दडलेल्या आठवणी, बाकावरच्या गप्पा, दप्तरातलं जग आणि विद्यार्थ्यांचं एकत्र येणाऱ्या फौजेच्या कथेमुळे प्रेक्षक भावनिक आणि मजेशीर सफरीत गुंतले आहेत. टीजर पाहून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली असून हा चित्रपट नव्या वर्षाची धमाकेदार सुरुवात ठरणार असल्याचं चित्रपट प्रेमींमध्ये चर्चा सुरू आहे. या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत. पाहत राहा आवाज इंडिया मराठी.